Hi students, I am S.V. Valera and today we are going to learn an interesting poem. The name of the poem is We Shall Overcome. Overcome means we will be successful. This We Shall Overcome is an inspirational song, and this inspirational song was used as a protest song in the civil rights movement in USA, that is United States of अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वी शाल ओव्हरकम ही कविता शिकणार आहोत. वी शाल ओव्हरकम हे एक अमेरिकेतील सिव्हिल राईट्स मूवमेंट या चळवळीत गायलं गेलेलं एक स्फूर्तिदायक गीत आहे. विशाल ओव्हरकम ही कविता शिकण्यापूर्वी आपण अमेरिकेतील सिव्हिल राईट मूवमेंट काय होती याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला ही कविता समजून घेण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. सो स्टुडंट्स, बिफोर रीडिंग द पोएम वी शुड find more about the civil rights movements in the USA. This will help us to understand the poem better. So we will first of all learn what was the civil rights movement of USA. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेमध्ये आपल्याला कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय असा भेदभाव असल्याचे इतिहासामध्ये आढळून येतं. सिव्हिल राईट मूवमेंट ही जी मूवमेंट आहे ही अमेरिकेतील जे आफ्रिकन नागरिक आहेत त्यांनी उभारलेली व्यापक जनचळवळ असून ती अहिंसेच्या मार्गाने लढली गेलेली आहे. द सिव्हिल राईट मूवमेंट इन USA वॉज अ नॉन व्हायलंट म्हणजे अहिंसेच्या मार्गाने मास पॉप्युलर म्हणजे व्यापक स्वरूपातील जनचळवळ टू सिक्युअर इक्वल राईट्स, स्वतःचे समान हक्क वाचविण्यासाठी, स्वतःचे समान हक्क मिळवण्यासाठी उभारलेली फॉर आफ्रिकन अमेरिकन्स, जे की आफ्रिकेतील अमेरिकन्स आहेत त्यांच्यासाठी उभा केलेली ही एक व्यापक स्वरूपातील जनचळवळ आहे. अ लार्ज नंबर ऑफ आफ्रिकन पीपल हॅड सेटल इन अमेरिकन स्टेट्स फॉर जनरेशन्स. खूप सारे जे आफ्रिकन नागरिक होते ते पिढ्यानपिढ्यांपासून अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये स्थायिक झालेले होते. अ लार्ज नंबर ऑफ आफ्रिकन पीपल हॅड सेटल इन अमेरिकन स्टेट्स फॉर जनरेशन्स. दे वर ब्राउट अमेरिका ॲज अ स्लेव. त्यांना अमेरिकेमध्ये आणलं गेलं होतं ॲज अ स्लेव. त्यांना गुलाम म्हणून अमेरिकेमध्ये आणलं गेलं होतं फ्रॉम आफ्रिकेमधून टू वर्क इन अ कॉटन अँड टोबॅको फील्ड्स इन द साऊथर्न स्टेट. दक्षिणेकडील जी राज्य आहेत त्या दक्षिणेकडील राज्यामध्ये ह्या लोकांना कॉटन, कापूस आणि टोबॅको म्हणजे कॉटन आणि तंबाखूच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी गुलाममधून ह्या लोकांना आफ्रिकेमधून अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये आणलं गेलं होतं. The African children in America were denied admission in a whites only school. आणि ही जी लोकं होती, आफ्रिकन जी नागरिक होती, यांची जी मुलं आहेत या मुलांना अमेरिकेमधील जी गोरवर्णीय लोकांच्या शाळा आहेत किंवा श्वेतवर्णीयांच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या मुलांना या श्वेतवर्णीयांच्या शाळेंमध्ये प्रवेश मिळायचा नाही. त्या ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारला जायचा. There was segregation in interstate buses and trains. आणि त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या ज्या बस होत्या आणि ज्या ट्रेन होत्या यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला भेदभाव बघायला मिळायचा. ज्या कृष्णवर्णीयांच्या बस होत्या त्या वेगळ्या असायच्या आणि ज्या श्वेतवर्णीयांच्या ज्या बस असायच्या त्यासुद्धा वेगळ्या असायच्या. यामध्ये सुद्धा इथे आपल्याला भेदभाव बघायला मिळतो. मग आफ्रिकन अमेरिकन मॅन अँड वुमन म्हणजे आफ्रिकेतील जे स्त्री आणि पुरुष आहेत अलॉंग विथ देअर व्हाईट सपोर्टर्स आणि त्यांना मदत करणारे त्यांच्यासारखे जे साम्यवादी अमेरिकेमधील लोक आहेत ऑर्गनाइज, ते सर्व एकत्र आले अँड लेड द मूवमेंट. आणि त्यांनी ही चळवळ पुढे नेली ॲट द नॅशनल अँड लोकल लेवल. राष्ट्रीय स्तरावरती आणि स्थानिक पातळीवरती ही मूवमेंट जी आहे त्यांनी पुढे नेटाने चालवली.
द गोल्स ऑफ दिस मुवमेंट वेअर टू एंड द रेशियल सॅग्रिगेशन. या चळवळीचा मुख्य हेतू जो आहे तो म्हणजे रेशियल सॅग्रिगेशन म्हणजे वंशाच्या आधारावर केला जाणारा भेदभाव मिटवणे हा होता. अँड द डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव अगेन्स्ट द आफ्रिकन अमेरिकन, जे अमेरिकेमध्ये राहतात आणि जे आफ्रिकन आहेत त्यांच्या विरुद्धचा, टू सिक्युअर द लिगल कंटिन्युएशन फॉर देम. त्यांच्यासाठी कायद्याने त्यांचे अधिकार मिळवण्यासाठीची ही चळवळ होती. It was in 1950s and 1960s that the civil rights movement led by the Martin Luther King Jr. challenged the white supremacy. 1950मध्ये आणि 1960मध्ये ही जी सिव्हिल राईट मुवमेंट चळवळ आहे, मार्टिन लुथर किंग यांनी तिचं नेतृत्व केलं आणि जी श्वेतवर्णीय हुकुमशाही आहे या श्वेतवर्णीय हुकुमशाहीच्या विरोधामध्ये व्यापक स्वरूपामध्ये लढा त्यांनी अमेरिकेमध्ये उभा केला. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं वी शॅल ओव्हरकम हे अमेरिकेतील सिव्हिल राईट्स मुवमेंटमध्ये गायलं गेलेलं एक प्रेरणादायी गीत आहे. सदरील गीतामधून एकता, निर्धार आणि अन्यायाविरुद्ध लढा तसेच आशावाद व्यक्त होतो. या गीताचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. हिंदी भाषेतील प्रसिद्ध देशभक्तीपर गीत होंगे कामयाब हे वी शॅल ओव्हरकम या गीतावर आधारित आहे. तर चला शिकूया वी शॅल ओव्हरकम. तत्पूर्वी जाणून घेऊयात कवितेतील डिफिकल्ट वर्ड्स. ओव्हरकम, बी सक्सेसफुल, यशस्वी होणे, संकटावर मात करणे. बिलीव, टू हॅव फेथ, विश्वास ठेवणे. टू बी अफ्रेड, टू हॅव फिअर, घाबरणे, भयग्रस्त असणे. फ्री, विदाउट एनी रेस्ट्रिक्शन्स, मुक्त, स्वतंत्र. पीस, शांती. ट्रूथ, सत्य. यानंतर वळूयात कवितेच्या लाऊड रीडिंगकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ही कविता या ठिकाणी सर्वप्रथम वाचणार आहोत. त्यानंतर आपल्याला कवितेचा आशय समजून घ्यायचा आहे. सो लेट्स रीड the poem We Shall Overcome. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We will walk hand in hand, we will walk hand in hand, we will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday.